मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणुकीतील माघारीचा राजकीय अर्थ नेमका काय आहे? मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. कालपर्यंत मनोज जरांगे पाटील निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी करत होते. काही मतदारसंघांची नावं देखील त्यांनी जाहीर केली. पण आता अखेर त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे. सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. यावेळी जमलेल्या समाज बांधवांना मंडळींना संबोधित करत असताना ते म्हणाले की कुठल्याही पक्षाला आमचा पाठिंबा नाहीये, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाहीये. माझी इच्छा नाहीये याला पाड आणि त्याला पाड म्हणायची. आपल्यासाठी आंदोलन महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांनी नाराज न होता काम केलेलं आहे. कुठल्याही पक्षाला आपला पाठिंबा नाहीये, कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पाठिंबा नाहीये. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, महाविकास आघाडी किंवा महायुतीचा माझ्यावर दबाव नाही. मला कुणाचा फोन आला नाही. निवडणुकीत जे 400 पार म्हणत होते त्याचं काय झालं? राजकारणाची प्रक्रिया वेगळी असते. मी समाजाला भेटणार आहे, भेटतो आहे, भेटत राहणार आहे. लोक ज्याला पाडायचं ते त्याला बरोबर पाडतात. गेल्या वेळी मी असंच म्हटलं होतं. फक्त एवढंच सांगेन की मराठ्यांनी गुपचूप मतदानाला जायचं, बटन दाबायचं आणि गुपचूप पाडायचं. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पाडणार, असं म्हणालो होतो. मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो हे बघूया. मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे समर्थकांची भूमिका काय असेल याची चर्चा सुरू झालेली आहे. मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन राज्यातील काही निवडक मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु ही माघार नसून गनिमी कावा असल्याचं पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हटले. तर हा गनिमी कावा नेमका काय आहे, काय याच्यामध्ये दडलेलं आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मंडळी, त्यांच्या या निर्णयाचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार, महायुती आणि महाविकास आघाडीत कुणाला फटका बसू शकतो याची चर्चा आता आपण करतो आहोत. तर मंडळी, मनोज जरांगे यांच्या माघारीचा राजकीय अर्थ काय हे आपण आता समजून घेऊया. मनोज जरांगे पाटील यांनी माघार का घेतली असावी? मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि सर्वांचं लक्ष लागणं हे महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत जालना, बीड या मतदारसंघात त्यांच्या शक्तीचा थेट परिणाम पाहायला मिळाला. त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील हा परिणाम पाहायला मिळाला. जरांगेंच्या आंदोलनाचा फटका सत्ताधारी भाजपला लोकसभेमध्ये बसला. मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणुकीतील माघारीचा राजकीय अर्थ काय असेल यावर बीबीसी मराठी सोबत बोलत असताना ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे हे म्हटलेले आहेत की कुठल्याही आंदोलनाचा इतिश्री ही निवडणुकीच्या राजकारणातून होतो. अनेक शेतकरी संघटनांचे आंदोलन घ्या किंवा कामगार आंदोलन घ्या, अनेक आंदोलनाचं तसं झालेलं आहे. तसं या आंदोलनाला जो भरघोस प्रतिसाद मिळाला, लोकांनी जो अति प्रचंड विश्वास त्यांच्यावरती ठेवला, त्यामुळे सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर त्यांचं जे काही नेहमीप्रमाणे होतं ते जरांगेंचंही झालं असतं आणि त्यांचीच माणसं दुखावली गेली असती, असं उन्हाळे यांना वाटतं. तर उन्हाळे पुढे सांगतात, या निर्णयाने आता त्यांची माणसं दुखावली जाणार नाहीत, ही जमेची बाजू आहे. राजकारण हे मराठा समाजाच्या डीएनए मध्ये आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करा असं सांगितलं की लगेच 10-15 अर्ज, 20-25 अर्ज दाखल झाल्याचं बघायला मिळालं. परंतु आज माघार घ्यायची म्हटलं तर त्यांच्यामधलं कोणी बोलायला तयार नाही आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी माघार घेतली हे आंदोलनाच्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे, केवळ आंदोलनाच्या दृष्टीने. पण त्यांना ही गोष्ट वेळीच कळाली आहे. जरांगेंनी माघार घेतल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत कुणाला याचा फायदा होईल यावर बोलताना संजीव उन्हाळे म्हणाले की महायुतीमध्ये काही ठिकाणी भाजपला याचा फायदा होणार नाही, परंतु शिंदे गटाला याचा पहिल्यापासूनच फायदा झालेला आहे आणि आता देखील होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीला काही ठिकाणी याचा फायदा होईल, कारण लोकसभेला मराठवाड्यामध्ये सगळ्याच जागा केवळ जरांगे यांच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. जरांगे पाडण्याचं राजकारण यशस्वी करतील, परंतु
निवडणूक लढवण्याचं राजकारण त्यांना जमत नाही हे त्यांनी वेळीच ओळखून घेतलंय असं ते म्हणतात. तर जरांगे पाटील यांच्या अचानक निवडणुकीतून माघार घ्यायच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. यावर बोलताना संजू उन्हाळे म्हणाले की जरांगे समर्थकांमध्ये कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं वातावरण आहे. ज्यांच्या राजकारणाच्या आशा कधीच पल्लवित होण्याची शक्यता नाही असा सर्वसामान्य आणि सुशिक्षित बेरोजगार राहिलेला मराठा आमदारकीची स्वप्न केवळ जरांगे पाटील यांच्यामुळे पाहत होता. त्यांचा स्वप्नभंग झालेला आहे. त्याचवेळी बाकी मराठा समाज बरं झालं नको निवडणुकीत पडायला असं म्हणत असेल. आताही ज्यांनी अर्ज भरलेत ते सर्व उमेदवार अर्ज मागे घेतील असं वाटत नाही असं ते म्हणतात. बऱ्याच गोष्टींवरचा एकच इलाज मनोज जरांगे यांच्या निर्णयामुळे काही जण अल्प काळासाठी नाराज होतील, मात्र त्यांच्या पाठीशी उभी असलेली जनता ही नाराज होणार नाही. उलट त्यांना या निर्णयामुळे समाधान वाटेल आणि असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी BBC मराठीशी प्रतिक्रिया देताना वर्तवलेला आहे. ते म्हणतात की सर्वांना खुश करता येत नाही. काहींना खुश केलं आणि काहींना नाराज केलं यापेक्षा सगळ्यांना नाराज केलेलं कधीही चांगलं असतं. राजकारणामुळे अनेक स्वार्थी लोक मनोज जरांगे यांच्या आसपास जमा झाले होते. त्यामुळे या निर्णयाने त्यांनी बऱ्याच गोष्टींवर एका झटक्यात इलाज करून टाकलेला आहे. या निर्णयामुळे सिलेक्टेड लोकांची नाराजी काही काळ राहील, परंतु जनतेमध्ये अशा प्रकारची नाराजी जात नाही. आज मोठ्या प्रमाणावर जनता जरांगे पाटील यांच्या मागे आहे. गरीब लोक त्यांच्या मागे आहेत. उदाहरणार्थ एखादा मतदारसंघात 3.5 ते 4 लाख मतदान आहे. त्यातील जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाख लोक मतदान करतात आणि त्यांच्या मतातही विभागणी होते. त्यामुळे राजकीय हेतूने सोबत आलेल्या त्या 70 ते 75 हजार लोकांच्या हितासाठी आरक्षणासाठी त्यांच्या मागे राहिलेल्या कोट्यावधी लोकांना नाराज करायचं का याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी निवडक लोकांना नाराज केलं आणि कोट्यावधी जनतेला खुश केलं असं वरकडजी यांना वाटतं. निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे का? तर निवडणुकीच्या राजकारणापासून आपण दूर आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो असं देखील विचारलं जातं. आणि या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजीव उन्हाळे म्हणाले की मनोज जरांगे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झाले नाहीत, तर निवडणूक लढवण्याच्या इराद्यापासून दूर झाल्यात. पाडापाडीच्या राजकारणापासून ते अजून दूर गेलेले नाहीत. मनोज जरांगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की माझी इच्छा याला पाडा त्याला पाडा असं म्हणण्याची अजिबात नाही, पण उमेदवार पाहून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करत असताना उन्हाळेजी म्हणालेले आहेत की मतदारसंघानुसार कोण मित्र कोण शत्रू हे पाहून पाडापाडीचं राजकारण ठरवता येते आणि यामध्ये किमान मराठवाड्यात तरी ते यशस्वी होतील असं बोललं जात आहे. जरांगेंचा रोग पुन्हा फडणवीसांवर आहे का असा प्रश्न ज्यावेळेस विचारण्यात आला त्यावेळेस मनोज जरांगेंनी त्यांच्या निवडणुकीतून माघार ही गनिमी कावा असल्याचं म्हटलंय. यावर संजय वरकड यांनी म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत मराठा समाजात 2 प्रकारचे मतप्रवाह होते. त्यांनी निवडणूक लढवू नये असंही अनेकांचं मत होतं. विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाला ते गनिमी कावा म्हणत असले तरी ते गनिमी काव्याने कधी गेले नाहीत. ते कायम सरळच मार्गाने गेले. गनिमी कावा करणारे कधीच सांगत नाहीत ते गनिमी कावा करणार आहेत म्हणून. त्यामुळे गनिमी कावा करणार आहे असं सांगणं हा फार मोठा विनोद आहे असं त्यांना वाटतं. त्यांनी नेहमीच सरळ सरळ देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलेलं आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचावं हा त्यांचा सरळ सरळ हेतू आहे. त्यामुळे यात गनिमी कावा काहीच नाही असं वरकडजी यांना वाटतं. जरांगेंना भाजपला पाडायचं आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप नकोय हा मेसेज आता सगळ्या लोकांपर्यंत गेला. एक वेळेस एकनाथ शिंदे अजित पवार किंवा शरद पवार यांच्या जागा आलेल्या चालतील, पण भाजपच्या जागा कमी करायच्या हे त्यांचं टार्गेट आताही असणार असं ते पुढे म्हणतात. इतर समाजातील लोकांवर जो अनावश्यक दबाव वाढला असता
तो त्यांनी टाळल्याचं वरकडजी सांगतात. त्यांनी दलितांना, मुस्लिम लोकांना सोबत घेतलं, मायक्रो ओबीसींना सोबत घेण्याची गोष्ट ते करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव येणारच, असंही ते पुढे म्हणाले. जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज का उभा राहिला या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात की जरांगे यांनी आज घेतलेला निर्णय हा समजून घेताना हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे की त्यांच्या पाठीशी मराठा समाज का उभा आहे आणि मराठा समाजाची राजकीय ताकद कशी आहे. याबद्दल बोलताना पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार यांनी BBC मराठीला सांगितलं की भारताच्या राजकारणात जातींचा प्रभाव हा 1960 पर्यंत या सत्तेचं केंद्र राज्यात मराठा हेच होता. पण 1978 पासून त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेल्याचं पाहायला मिळालं. हाच मराठा समाज पुन्हा क्रांती मोर्चा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, असं मत नोंदवत असताना ते पुढे म्हणतात की भारतातल्या निवडणुकांवर जातीचा प्रभाव आहे. तो असायला पाहिजे का, हा चर्चेचा भाग आहे. भारताच्या राजकारणात सत्ता ही कायम डॉमिनेंट जातीच्या हातात राहिलेली आहे. महाराष्ट्रात मराठा समाज 30% असल्याचं सांगितलं जातं. 1960 पासून त्यांच्याकडे सत्ता आहे असं चित्र दिसतं. मात्र 78 नंतर मराठा समाजात फूट पडली, 99 नंतर मोठ्या प्रमाणात बदल झाले. आता सर्व राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात मराठा समाज हा पाहायला मिळतो. जो एकसंध मराठा होता तो आता विभागला गेलाय. मध्यंतरी काही घराण्यांकडे सत्ता होती हे आपल्याला दिसतं. जरांगे पाटलांनी मराठ्यांना एकत्र केलंय, आरक्षणाची भूमिका मांडलेली आहे. जागतिकीकरणामुळे कल्याणकारी राज्य संपवलं, अशात जे गरीब मराठा आहेत त्यांच्याकडे ते गेले आहेत. त्यामुळे एक मोठा समुदाय जरांगे पाटलांच्या मागे आहे आणि तो त्यांना पाठिंबा देतोय, असं निरीक्षण प्रकाश पवारजी यांनी नोंदवलेलं आहे. BBC मराठीला ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या मुलाखतीत प्रकाश पवार यांनी मराठा वोट बँक जरांगे पाटील यांच्यामुळे फुटू शकते असे म्हटलं होतं. आता जरांगे यांनी माघार घेऊन ही वोट बँक फुटण्याचा धोका टळल्याचं सध्या तरी जाणवतंय, असं पुढे ते सांगतात.